अजित पवारांची जनसन्मान यात्रा इंदापुरात दाखल होतेय। शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात अजित पवारांची सभा होणार आहे। ते इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि यावेळी सुनील तटकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत। तर सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील शिरसोडी या भीमा नदीवरील नूतन पुलाच्या कामाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा राज्यभर सुरू आहे। आज ती पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहे। आपण पाहू शकतोय की इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या आवारामध्ये जो आहे तो भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे। बसण्याची आसन व्यवस्था आहे ती देखील करण्यात आलेली आहे। जर पाऊस आला तर पावसापासून बचावासाठी मोठ्या पद्धतीचा या ठिकाणी शामियाना देखील उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माहितीच्या सरकारकडून राबवण्यात आलेल्या विविध योजनांचे माहिती फलक देखील या आवारामध्ये लावण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर आजच्या या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह मंत्रीगण आमदार उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीकडून मोठा सामुदायिक विवाह सोहळा देखील सायंकाळी या ठिकाणी पार पडणार आहे शहरामध्येच। त्यामुळे एकूणच इंदापूरमध्ये आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील याच शहरामध्ये आज असणार आहेत आणि ते या वेगवेगळ्या ठिकाणी नेमकं काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर।